नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बिग स्मी ब्लॉग मध्ये। हे कपल ब्लॉग आहे, ह्याच्यामध्ये मी स्मिता आणि माझे पार्टनर विक्रांत, आम्ही दोघे आपल्याला घेऊन जाणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी, जिथे असतील सुंदर असे समुद्र किनारे, निसर्गरम्य असे हिल स्टेशन्स आणि काही सांस्कृतिक ठिकाणं सुद्धा, जिथे लाईक गड किल्ले असतील आणि काही मंदिरे असतील। आणि हो, आपण जाणार आहोत काही काही खाऊ गल्ल्यांमध्ये सुद्धा, काही हॉटेल्स, जे काही फेमस हॉटेल्स आहेत जिथे आपण फूड सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत। आणि आजपासून आमच्या जर्नीची सुरुवात होत आहे। सो जर्नीचं आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे भारतातला एकदम सुंदर असा प्रदेश आहे, जिथे जाणं प्रत्येक तरुणाईचं सध्या ड्रीम आहे। येस, आमचं पण ते ड्रीम आहे जे आता आम्ही पूर्ण करणार आहोत। सो एक असा प्रदेश आहे जिथे खूप सुंदर असे बर्फाने आच्छादलेले असे डोंगर्स आहेत, काही दगडांनी सुद्धा बनलेले डोंगर आहेत, काही वाळूनी बनलेले डोंगर आहेत, जिथे काही लेक्स आहेत आणि बरंच काही। मेन इम्पॉर्टंट म्हणजे तिथे आहे सगळं जगातला सगळ्यात उंच असा मोटरेबल रोड। येस, तुम्ही ओळखत आहात, आपण जाणार आहोत लेह लडाखला। सो आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे लेह लडाख। सो उद्या आमच्या जर्नीची सुरुवात होत आहे, श्रीनगरसाठी फ्लाईट आहे। येस, आमची जर्नी श्रीनगर पासून चालू होणार आहे, श्रीनगर टू मनाली वाया लेह लडाख। सो सध्या पॅकिंगची तयारी चालू आहे आणि आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत की तिथे जाण्यासाठी काय काय आम्ही पॅकिंग केलेली करणार आहोत आणि तिथे जाण्यासाठी काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या घेतल्याच पाहिजेत। सो चला सोबत पॅकिंग करूया। सो हे पहा मित्रांनो, आपल्याला एवढं सगळं सामान पॅक करायचं आहे। मी वन बाय वन तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलेलं आहे। हे आहेत थर्मल जॅकेट्स, जे -5 डिग्री पर्यंत आम्हाला प्रोटेक्ट करू शकतात। हे आहेत थर्मल इनर्स। लेह लडाख सारख्या ठिकाणी फार इम्पॉर्टंट असतं की आपण थर्मल कपडे घेऊन जाणं, बिकॉज तिथे काही काही ठिकाणी तुम्हाला मिळेल मायनसमध्ये टेम्परेचर। सो थर्मल वेअर्स मस्ट इम्पॉर्टंट आहेत। देन आपण तिथे घेतलेले आहे रेनकोट्स। पाऊस पडण्याची शक्यता आहे, होप सो नाही पडला पाहिजे, सो आमचा रायडिंग एक्सपिरियन्स चांगला राहील। हे आहेत आमचे कपडे, हे आहेत विक्रांतचे कपडे, हे आहेत माझे ड्रेसेस। आम्ही 12 दिवसांसाठी चाललेलो आहे, सो थोडे जरा जास्त कपडे कॅरी केलेले आहेत। ते आम्ही काही कॅप्स घेतलेले आहेत आणि हे परत विक्रांतचे कपडे। हो, विक्रांतने किती सारे कपडे घेतलेले आहेत। ऍक्च्युली ते कमी आहेत माझ्यापेक्षा, पण त्यांचा व्हॉल्यूम जास्त दिसतो। आणि इथे आम्ही घेतलेले आहेत वेट वाईप्स, जे की फार इम्पॉर्टंट असतात जेव्हा धुळीतून आपण बाईक रायडिंग वगैरे करतो। हे थोडे ड्राय टिश्यू आहेत आणि हे मला फार आवडलं। हे डिकॅथलॉनमधून आम्ही टॉवेल्स घेतलेले आहेत, फार कॉम्पॅक्ट आहेत, लवकर सुकतात असं बोललेलं आहे। आम्ही फर्स्ट टाइम कॅरी करतोय, विल सी, आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकतो आम्ही। हे नॅपकिन्स कॅरी केलेले आहेत, हे हातरुमाल्स, हे थर्मल मोजे आहेत जे की आपल्याला थंडीपासून प्रोटेक्शन करतील, हे माझ्यासाठी आहे। हे थोडे नाईट ड्रेसेस आणि इथे आपण घेतलेले आहेत हे शॉल्स आणि अगेन हे उलन कॅप्स थंडीपासून प्रोटेक्शनसाठी। इथे आहेत ग्लोव्ज, हे उलन ग्लोव्ज आहेत, हे सुद्धा उलन ग्लोव्ज आहेत। आणि हे विक्राने घेतलेले आहे फॉर रायडिंग, रायडाचे ग्लोव्ज आहेत, वॉटरप्रूफ आहेत आणि थंडीच्या ठिकाणी सुद्धा ते प्रोटेक्शन करतील। आजच विक्राने घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये माझं थोडं मेकअप आहे, मेकअपचे सामान, ह्याच्यामध्ये मेडिसिन्स घेतलेले आहेत, काही टॅबलेट्स आणि विक्स, बाम्स अँड ऑल। होप सो मेडिसिनची गरज नाही लागली पाहिजे आपल्याला तिथे। आणि ह्याच्यामध्ये टॉयलेटरी सामान आहे, सर्व काही प्रॉपर अरेंज केलेलं आहे। आणि हां, हे फार महत्त्वाचं आहे, ह्याला बलाक्लावा, होप मी नीट प्रोनाउन्स करते। तिथे आपल्याला जाताना हे फार प्रोटेक्शन करतं बाईकवरती रायडिंगसाठी, धुळीपासून प्रोटेक्ट करतं, सनराईज पासून प्रोटेक्ट करतं। अगेन इथे आपले आहेत काही स्पेक्स। ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेव्हा लेह लडाखला जाते तेव्हा सनस्क्रीन घेतली पाहिजे आणि मोस्टली आहे की 30+ SPF ची सनस्क्रीन घेतली पाहिजे। ही आम्ही कॉसायकोची घेतली, फर्स्ट टाइम आहे, खूप सारे रिव्ह्यूज ऐकलेले ह्याची आम्ही। सो फर्स्ट टाइम यूज करत आहोत, बघू, आम्ही तुम्हाला सांगू नक्कीच रिव्ह्यू ह्याचा। हे आहेत मॉइश्चरायझर, बॉडी मॉइश्चरायझर आहे, हे फॉर फेस आहे, मेडिकल मॉइश्चरायझर आहे, मी हेच वापरते। आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स, आपल्याला बऱ्याच ठिकाणी चेकिंग होते तिथे, सो आधार कार्ड, पॅन कार्ड आणि काही फोटोज मस्ट कॅरी केले पाहिजेत आपण। मित्रांनो, हे आहेत आमच्या ॲक्सेसरीज फॉर व्हिडिओ ब्लॉगिंग।
इथे आहे मल्टीप्लग. हे इम्पॉर्टंट ठरेल जिथे आम्हाला काही रूम्समध्ये हॉटेल्समध्ये सिंगल प्लग मिळेल. सो आम्हाला मल्टिपल डिव्हाइस चार्ज करायचे आहेत. काही चार्जर्स. ही आहे पॉवर बँक. 2 पॉवर बँक कॅरी केलेत कारण का सेम टाईम आम्हाला मोबाईल आणि कॅमेरा सुद्धा ऑन ठेवायचा आहे, पॉवर ऑन ठेवायचं आहे. हे एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे आणि हे कॅमेरा माउंट्स आहेत बाईकवरती. ही बॅटरी आहे, चार्जेबल बॅटरी आहे, नाईटला बाहेर जाताना फार इम्पॉर्टंट ठरेल. आणि येस, आमचा इन्स्टा एक्सपो, व्हेरी इम्पॉर्टंट मेंबर ऑफ दिस जर्नी. आणि इथे आहे माईक ॲडॅप्टर अँड सोनीचा माईक. आणि येस, मोस्ट इम्पॉर्टंट आपला लॅपटॉप जो व्हिडिओ एडिटिंगसाठी फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि त्याचं चार्जर. सो इथे सगळ्या आपण बॅगा दाखवलेल्या आहेत. ही एक ट्रॉली बॅग कॅरी करणार आहोत कारण का खूप सारे सामान आहेत. ही एक बॅकपॅक बॅग आहे जी सुद्धा मोठी आहे. होप सो सगळे सामान बसेल आमचं त्याच्यामध्ये. ही एक बॅग आम्ही कॅरी केलेली आहे फॉर लॅपटॉप आणि सगळ्या व्हिडिओ ॲक्सेसरीज. आणि ही माझी क्यूटची बॅग आहे जी मला डिकॅथलॉनमधून खूप आवडली, सो मी घेतलेली आहे. तर मित्रांनो, हे शूज आम्ही कॅरी करणार आहोत. हे वॉटरप्रूफ शूज नाहीये, ते तिकडे जाऊन आम्ही घेऊ. सो मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की आम्ही काय काय पॅक केलेलं आहे. होप हे तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल पुढे जेव्हा पण तुम्ही ट्रिप प्लॅन कराल. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आम्ही काही रायडिंग गिअर्स घेतले नाहीत कारण का आम्ही एका ट्रिप ऑर्गनायझर सोबत जाणार आहोत. सो बाईक्स आणि रायडिंग गिअर्स आम्हाला सगळे तिथे प्रोव्हाइड होणार आहेत. आणि अजून आम्ही जी गोष्ट खाण्यासाठी पॅक करणार आहोत ते आहे ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट. सो जेव्हा पण बाईक रायडिंगसाठी आम्हाला काही रस्त्यामध्ये जर काही उपलब्ध झालं नाही तर आपल्याला हे युजफुल होणार आहे. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला पॅक करायची आहे ती म्हणजे कॅम्फर, कापूर. येस, काही उंच ठिकाणी जेव्हा आपण हाय अल्टिट्यूडला जाणार आहोत तिथे ऑक्सिजनची कमतरता असते. सो त्यावेळी आपल्याला कापूरचा फार यूज होणार आहे. सो ते खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही पॅक केलं पाहिजे. आणि बस, तर पॅकिंग तर झालेली आहे. आपण उद्या भेटूया आमच्या जर्नीच्या सुरुवातीपासून. सो इथे आपला व्हिडिओ संपत आहे. तुम्ही आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम करत राहा.